अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा। अनुसूचित जाती समाजाच्या संविधानिक हक्कांवर कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही याची हमी द्यावी अशी मागणी संपूर्ण आंबेडकरी समाजाकडून करण्यात येत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर संविधान आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या मार्गावर भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून आणि राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत। आरक्षण वर्गीकरण रद्द करा। आरक्षण वर्गीकरण रद्द करा। आरक्षण वर्गीकरण रद्द करा। आरक्षण वर्गीकरण रद्द करा। अरे संविधान आरक्षण आमच्या हक्काचं। अरे आरक्षण आमच्या हक्काचं। जय संविधान। आज आरक्षण उपवर्गीकरण या विरोधात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आमची सरकारला मागणी आहे की ज्या पद्धतीनं उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला, हा उपवर्गीकरणाचा निर्णय आम्ही हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी हा भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात या ठिकाणी आला आहे। आणि ज्या पद्धतीनं एससी समाजात 59 जाती आहेत, त्या जातीला आज फोडण्याचं काम या ठिकाणी काही मनुवादी संघटना आणि आरएसएसला जोडलेले विचारसरणीचे लोक या ठिकाणी उपवर्गीकरणात आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे हे मागणी करत आहे। परंतु आम्ही हे कदापि सहन करणार नाही। कदापि उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। आरक्षणात एससी प्रवर्गात 59 जाती आहेत, ते 59 जाती तसेच अनुसूचित जाती जमातीमध्ये एससी मध्ये राहिले पाहिजेत, हेच आम्ही शेवटपर्यंत मागणी करणार आहोत। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आणि इथल्या बहुजनांना ज्या पद्धतीनं गावकुचा बाहेर हा समाज होता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ठिकाणी आरक्षणाची तरतूद लागू केलेली आहे। त्यांना आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, असं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या समाजाला दिलं आहे। पण आज त्याच आरक्षणावर या ठिकाणी घाव घालण्याचं काम चालू आहे। म्हणजे आरक्षणाच्या या तुकडे करण्याच्या मागे आरएसएस मनुवादी सरकार यांचे हे जे डाव चालू आहे, तो डाव आम्ही हाणून पाडणार आणि आरक्षण उपवर्गीकरण आम्ही कदापि होऊ देणार नाही। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आज अकोला जिल्ह्यात हा मोर्चा निघाला आहे। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज, वंचित समाज आणि सर्व एससी मधील 59 जाती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हाच या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देतो। तात्काळ बदर समितीने जो अहवाल या ठिकाणी सादर केला तो रद्द झाला पाहिजे आणि आरक्षणात कुठली अबकडो तरतूद नसली पाहिजेत, अशीच आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो। आणि या उपवर्गीकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो, धिक्कार करतो आणि बदर समितीचा अहवालाचा धिक्कार करतो। आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजेत, आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजेत, हेच आम्ही मागणी करतो आणि कदापि आम्ही आरक्षणाचे तुकडे होऊ देणार नाही, हाच इशारा देतो। जय संविधान।